नमस्कार सगळ्यांना. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे महिलांसाठी. महिलांनो, तुम्ही लगेच जाऊन मोबाईल चेक करा, कारण अशा टाईपचा मेसेज तुम्हाला आला असेल. कारण आता लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते यायला चालू झालेले आहे. आजपासून 2 वाजल्यापासून बहिणींच्या हातात पैसे येत आहेत. सगळ्यांच्या कमेंट पण आल्या की पैसे आलेले आहेत म्हणून. तर आता हे पैसे कोणते आलेत, नेमकं किती पैसे आलेत, कोणाला किती पैसे आलेत, कुठल्या जिल्ह्यात पैसे चालू आलेत, तसेच कुठल्या बँकेत पैसे येत आहेत, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला आता आनंदाची बातमी आहे. तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे, टेन्शन घेण्याची गरज नाही, वाट बघण्याची गरज नाही. कारण आजपासून 2 वाजल्यापासून आज पैसे यायला चालू झालेले आहेत. आता तुम्हाला पण पैसे आलेत का नाही तुम्ही चेक करू शकता. तुमचा फोन चेक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल. SMS आला असेल तर तुम्हाला जो आहे तो पैसा आलेला आहे. ठीक आहे. आता हे नेमके पैसे कुठल्या हप्त्याचे आलेत आणि किती 6व्या हप्त्याला नेमका की काय की पहिलेच हप्ते आलेत, ते सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण एकदम लवकर जो आहे तो आपल्या चॅनलवर न्यूज येत असते. रिसेंट न्यूज जी आहे ती आत्ताची आहे की पैसे महिलांच्या खात्यात यायला चालू झालेलं आहे. आज सकाळीच न्यूज आली होती की आजपासून पैसे वाटप चालू होणार आहे किंवा प्रक्रिया चालू केलेली आहे. तर आता दुपारीपासूनच महिलांना पैसे यायला चालू होणार आहे. ठीक आहे. आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला जास्त शेअर करा. सगळ्या महिलांना कळलं पाहिजे की आता पैसे आलेले आहेत. त्यांना पण तसं पण त्या चेक करतील की आपल्याला पण पैसे आलेत की नाही. ठीक आहे. त्याला सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. बघा, आज सकाळीच न्यूज आली होती की लाडक्या बहिणींना आजपासून डिसेंबरचा हप्ता. ठीक आहे. आता नक्की डिसेंबरचा हप्ता आला आहे की नवीन हप्ता आला की जुने हप्ते आलेत, कसं काय, ज्यांचे हप्ते बाकी होते आधी त्यांचे पण हप्ते आलेत का, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, महिला खूप खुश आहेत आज, कारण त्यांना पैसे जाते आलेले आहेत. बघा काय, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदित्य तटकरे काय म्हणाल्या, तर आदित्य तटकरे काय म्हणाल्या ते पण पाहणार आहोत आणि पैसे कसे आलेत ते पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात गेल्या 5 महिन्यात ₹7,500 जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता ₹3,000 एकत्र मिळालेला आहे. आता डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ते अपडेट काय आहे ते आपण जाणून घेऊयात. बघा, विधानसभा निवडणुकांमध्ये कारणीभूत ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे. जुलै महिन्यात योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा ₹1,500 जमा करण्यात येतात. त्यानुसार गेल्या 5 महिन्यात कोट्यावधी लाभार्थी महिलांना ₹7,500 मिळाले आहेत. आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तर या महिलांच्या खात्यात एकदमच जमा झाल्याने त्यांना ₹3,000 एकत्र मिळाले. एवढेच नव्हे तर आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹2,100 देऊ, असं महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगण्यात आलं. म्हणजे तुम्हाला आता तेव्हा जेव्हा निवडणूक होती त्याच्या आधी दोन्ही पक्षाकडनं आपल्याला भरपूर आश्वासन दिली गेली. त्यातलं एक आश्वासन असं होतं की महायुती सरकारनं दिलं होतं आश्वासन, 1500चा हप्ता तुम्हाला ₹21 करण्यात येणार आहे. आता महायुती सरकार निवडूनही आलं आहे. बहुमताने ते निवडून दिलेलं आहे आपल्या लाडक्या बहिणींनी. आता ते ₹21 कधी येणार याचा पण महिलांना प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे. तर तो प्रश्न काय आहे, का पडला, त्याचा आन्सर काय ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्या, निकाल लागले. महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आता पार पडला असून निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच योजनेचे पैसे मिळणार आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती दिलेली आहे. आजपासूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता DBTद्वारे लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. मग स्वतः आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं आहे की आजपासूनच डिसेंबरचा हप्ता जो आहे तुम्हाला पडायला चालू होईल. त्यामुळे तुम्हाला आता तुमचे SMS चेक करायचे आहेत. कधी-कधी काय होतं, SMS येत नाहीत महिलांना, तर तुम्ही बँकचं स्टेटमेंट चेक करू शकता, जे की बँक ॲप असतं. प्रत्येक बँकेचं एक ॲप आहे, तुम्ही डाउनलोड करा एक ॲप. प्रत्येक बँकेचं तुमचं जी बँक असेल त्या बँकचं ॲप डाउनलोड करा. जर ते पण नसेल तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन विचारू शकता बँकेत पैसे आलेत का नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, पैसे जे आहेत यायला चालू झाले. ठीक आहे. आता नक्की काय मिळालं बघा आदित्य तटकरे मॅडम. महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या की त्यांनी एक ट्विट करत अपडेट दिलेत. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. तटकरे मॅडम स्वतः ट्विट करत त्यांनी ही जी आहे ती माहिती जी आहे ती दिलेली आहे. ठीक आहे.
त्यामुळे आता तुम्हाला पैसे जे आहेत अर्ध्या महिन्यानंतर पैसे आलेले पण आहेत. ठीक आहे. त्यांचं कमेंट पण आले की पैसे आले, एवढे आले, तेवढे आले. ठीक आहे. आता तुम्हाला पण कमेंट करायची आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पैसे आलेत की नाही आणि आले असेल तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं कमेंट करताय आणि तुम्हाला किती रुपये आले. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला आहे की आधीचे हप्ते आले ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता महिन्यानं प्रश्न पडला ठीक आहे, आले 1500 आले असतील किंवा मागच्या हप्त्याचे पैसे पडले. आता ₹21 कुठल्या महिन्यापासून पडणार ते पण महिन्याला प्रश्न पडला. आपण ते पण पाहणार आहोत. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹21 देऊ असे आश्वासन नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिलं होतं. त्यानुसार ₹21 कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांच्या मनात आहे. मात्र या डिसेंबर महिन्यात पूर्वीप्रमाणेच ₹1500 महिलांच्या खात्यात जमा होणार असून ₹21 मिळण्यासाठी त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येणार असून पुढच्या वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडकी बहिणीच्या खात्यात ₹21 जमा होतील अशी चर्चा आहे. अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर होईल. मार्च महिन्याच्या नंतरच तुम्हाला ₹21 मिळतात. त्यामुळे सध्या तर तुम्हाला मार्चपर्यंत ₹1500 मिळणार आहेत. ₹21 तुम्हाला मिळणार आहेत ते मार्चच्या महिन्यानंतरच. त्यामुळे ₹21ची वाट बघू नका. तुम्हाला सध्या तरी तुम्हाला येणार आहेत ₹1500. आता मी सांगते तुम्हाला महिलांना आता हे 2 ते 3 दिवस असतील. त्यात महिलांना आधीचे हप्ते मिळणार आहेत. म्हणजे जुलै ते नोव्हेंबरचे जे 5 हप्तेपैकी कुठले हप्ते राहिले असतील किंवा 5 हप्ते राहिले, 4 हप्ते राहिले, 3 हप्ते जेवढे हप्ते राहिले असतील ते सध्या पडायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. बऱ्याच महिलांना ₹1 पण आला नव्हता. त्या महिलांना ₹7500 डायरेक्ट मिळालेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला मेसेज मी दाखवतेच. टोटल तुम्हाला त्याची जे प्रूफ आहे ते मी दाखवते. बघा इथे ₹7500 क्रेडिट झालेले आहेत या अकाउंटला. म्हणजे ह्या ज्या महिला किंवा कोणाच्या असेल त्यांचे ज्या महिन्यांचे ₹1 त्यांना आतापर्यंत आला नसेल त्यांना आधीच्या महिन्याचे हप्ते मिळाले. त्यांना अजून डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला. डिसेंबरचा हप्ता पुढच्या 2 ते 3 दिवसात पडणार आहे. सध्या तरी हे वाटप चालू आहे ते आधीचे जे राहिलेले हप्ते आहेत ज्या महिलांचे ते हप्ते टाकण्यात येत आहे. ठीक आहे. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसात मिळणार आहे. त्यांचा फक्त डिसेंबरचा हप्ता त्यांना 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे. पण ज्यांचे आधीचे हप्ते बाकी होते, किती पण हप्ते असू दे, 2 असू दे, 1 असू दे, 3 असू दे, त्यांना मात्र आता मागच्या महिन्यांचे जे हप्ते आहेत ते मिळणार आहेत. डिसेंबरचा हप्ता ज्यांचा राहिला फक्त त्यांना डिसेंबरचा हप्ता 2 ते 3 दिवसात पुढच्या मिळणार आहे. सध्या बघा हे प्रूफ आहे तुमच्यासाठी खूप मोठं प्रूफ आहे की आजच तुम्ही डेट पण पाहू शकता 24/12/2024 आजच SBI बँकेत पैसे जे आहेत ते पडलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला पण जर वाटत असेल की लवकरात लवकर पैसे हवे तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा. तुम्हाला मोबाईलमध्ये SMS तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता. पण कधी-कधी मेसेज पण येत नाही. त्यासाठी तुम्हाला बँकेत जायचं, बँकेत विचारपूस करायची पैसे आले की नाही. ठीक आहे. नसेल तर टेन्शन घेऊ नका. पुढचे 2 ते 4 दिवस वाट बघा. या डिसेंबरच्या अखेरपर्यंत सगळ्या महिलांचे सगळे हप्ते 6 हप्ते क्लिअर होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमच्या आधीचे हप्ते जरी बाकी असतील तर ते आता पडायला चालू झाले आहेत. डिसेंबरचे हप्ते पुढच्या 2 ते 3 दिवसात पडून जातील. तोपर्यंत तुम्ही DBT अनेबल आहे की नाही ते चेक करू शकता. बहिणी खूप खुश आहेत या सरकारवर कारण आता त्यांनी दिलेलं आश्वासन असेल किंवा वचन असेल ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे त्या खूप खुश आहेत. त्यांना पैसे जे आहेत त्यांचे मिळालेले आहेत. मागचे हप्ते उरलेले ते पण त्यांना मिळणार आहेत. डिसेंबरचा हप्ता पण त्यांना मिळणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला कसं चेक करायचं कळत नसेल तर तुम्ही सिम्पली तुमच्या मोबाईलवर SMS चेक करा. आला असेल तर उत्तमच आहे. नसेल आला तर 1-2 दिवस वाट पहा. 2 दिवसात पण नाही आला तर तुम्हाला मात्र चेक करावं लागेल बँकेत जाऊन. ठीक आहे. बँकेत जाऊन चेक करू शकता. खूप मोठी आनंदाची बातमी आहे महिलांसाठी. पैसे यायला चालू झालेले आहेत. आज 2 वाजल्यापासून पैसे पडत आहेत. महिलांना माहिती पण नसेल कारण की अचानकच आज सकाळीच घोषणा झाली लगेच पैसे. असं वाटलं नव्हतं की लगेच आज घोषणा झाली म्हणजे आज पैसे होतील. कारण सकाळीच घोषणा झाली होती की पैसे आजपासून येणार. पण महिलांना अनएक्सपेक्टेड होतं की आज येतील का नाही संभ्रमित होत्या महिला. पण दुपारपासूनच पैसे चालू झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला माहिती पण नसेल की तुम्ही मोबाईल पण चेक केला नसेल की पैसे आलेत नाही. तर तुम्हाला पैसे दुपारपासून यायला चालू झालेत. लवकरात लवकर चेक करा आणि कमेंट नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अशाच मी अपडेट्स देत राहील. नवीन जे काही पुढचे अपडेट्स येईल ते सगळे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्या महिलांना खुश करा. धन्यवाद.